आजच्या कथेचं नाव आहे आईचा आवाज. एका छोट्याशा गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील लहानपणीच गेले होते आणि आई शेतात राबून कष्ट करून त्याला शिकवत होती. दररोज सकाळी राहुलला शाळेत पाठवताना आई एकच वाक्य म्हणायची, कष्टाला कधीच लाजू नकोस, कारण कष्टातूनच देव दिसतो. राहुल अभ्यासात हुशार होता, पण परिस्थितीमुळे त्याची स्वप्न नेहमीच मर्यादेत अडकलेली वाटायची. तरीही आईच्या विश्वासामुळे तो थांबला नाही. मोठ्या शिक्षणासाठी तो शहरात गेला. तिथे अपयश होतं, एकटेपणा होता, कधी अपमानही सहन करावा लागला. अनेक रात्री अशा होत्या जिथे तो स्वतःलाच विचारायचा, आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? पण प्रत्येक वेळी त्याच्या कानात आईचा तोच आवाज घुमायचा, कष्टाला कधीच लाजू नकोस. दिवस गेले, राहुलनेही हार मानली नाही. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि मेहनत चालू ठेवली. काही वर्षानंतर पहिला पगार त्याच्या हातात आला. तो थेट गावाकडे निघाला. घराच्या दारात आई उभी होती. तेच साधे कपडे, थकलेले डोळे, पण आज त्या डोळ्यात एक अभिमान होता. राहुल आईच्या पायाशी बसला. काहीच बोलला नाही, फक्त आईचे हात घट्ट धरून ठेवले. आई हळूच म्हणाली, मी तुला श्रीमंत व्हावंस म्हणून शिकवलं नाही रे, फक्त चांगला माणूस बनावंस म्हणून. त्या एका वाक्यात राहुलचे सगळे कष्ट, सगळे अश्रू, सगळ्या झोप न लागलेल्या रात्री मावल्या. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आईने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या क्षणी राहुलला कळलं, जग जिंकलं नाही तरीही चालेल, पण आईचा विश्वास जिंकला की आयुष्य जिंकलेलं असतं. अशाच सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.